मंडळी, आज आपण शेपूची भाजीचा एक प्रकार बघणार आहे। आता शेपू म्हटलं की घरात बरेच जण नाक मुरडतात, पण ह्या पद्धतीनं भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल। थोड्या वेगळ्या पद्धतीनं आपण ही भाजी करणार आहोत। तसंही आता गणपती येणार, गौरी येणार, गौरी आगमनाला आपण भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवतो, त्यावेळी सुद्धा ह्या प्रकारे भाजी तुम्ही करून बघू शकता। थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे, त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा, कारण अशा वेगळ्या रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी, योग्य प्रमाण आणि भरपूर टिप्ससह आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी दाखवत असतो। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता ना आपल्याला इथं अख्खे मूग लागणार आहेत। साधारण अर्धी वाटी मूग मी घेतले। एक वाटी शेपूची जुडीला अर्धी वाटी मूग घेतले। ते स्वच्छ धुवून कुकरला त्याच्या 2च शिट्ट्या करून घेतल्या। आता जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत मी इथं शेपू स्वच्छ धुवून बारीक चिरून घेत आहे। बघा, कुकरला आपल्याला फक्त 2च शिट्ट्या करून घ्यायचेत। मूग जास्त पण शिजवून द्यायचे नाहीत, त्याचे वेगळे वेगळे दाणे दिसले पाहिजेत आणि शिजलेले पण पाहिजेत। आता मी एक ठेचा करून घेते। एक 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या मी छान कुटून त्याचा ठेचा करून घेते। तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता। मिरचीचे प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच जर नैवेद्यासाठी भाजी करत असेल तर लसूण हा ऑप्शनल आहे। आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला हळद आणि हिंग घालायचे। अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालायची। तयार केलेला ठेचा घालायचा आणि ठेचा छान तेलात परतून घ्यायचा। एक अर्धा मिनिटाकरता ठेचा आपण परतून घेऊया, म्हणजे छान खमंगपणा येतो। आता चिरलेला शेपू आहे तो आपण यामध्ये घालून घेऊ आणि ही भाजी परतून घेऊ। शेपू चांगला परतला गेलेला आहे, तो चांगला शिजलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर पाण्याचा थोडासा हापका मारून ही भाजी शिजवून घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं। नंतर भाजी परतून जे आपण मूग शिजवलेले आहेत ते मूग घालून घेऊया। आता एरवी आपण मुगाची डाळ वापरतोच, पण त्याऐवजी जर अख्खे मूग वापरले तर चवीत फरक तर पडतोच आणि पौष्टिकता पण मिळते। आता ही भाजी चांगली आपण एकजीव करून परतून घेऊन या। बघा, ही शेपूची भाजी तयार आहे। खूप चविष्ट होते, एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघूया। आता आपण भाकरी करून घेऊया। भाकरी करताना पिठाला थोडे थोडे पाणी घेऊन पीठ चांगले मळून घ्यायचे। जितकं तुम्ही छान पीठ मळाल तेवढी भाकरी छान मऊ, लुसलुशीत आणि छान टम्म अशी फुगते। बघा, मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता छोटासा गोळा घेतला आणि त्याच्यात आपण छान थापून भाकरी करून घेऊ। त्याआधी मी असं परातीमध्ये गोळा गोल फिरवला, त्याच्यामुळे कडा तुटत नाही। आता हाताने मी ही छान भाकरी थापून घेते। अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे। थोडे थोडे पीठ हाताला लावून भाकरी थापायची, म्हणजे भाकरी चिकटत नाही। चला, आपली भाकरी थापून झाली। आता ही भाजून घेऊ। तव्यावर आपण ही भाकरी टाकली आणि त्याच्यावर थोडेसे पाणी लावून घ्यायचे। पाणी जास्त नाही लावायचे, थोडे थोडे पाणी व्यवस्थित आपण भाकरीला सगळीकडे लावून घ्यायचे आहे। पाणी लावून झाल्यानंतर ते पाणी पूर्ण सुकून जायच्या आधीच आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची। आता मात्र ती व्यवस्थित शेकून घ्यायची। एकदा का ही बाजू व्यवस्थित भाजली गेली, त्याच्यावर चांगले असे डाग पडले की ती आपण गॅसवर पलटी करून भाजून घ्यायची। बघा, कशी छान अशी आपली ही भाकरी फुगून भाजून तयार आहे। मग काय, अशी गरम गरम भाकरी आणि तयार केलेली भाजी आणि त्याबरोबर फोडलेला कांदा, बस अजून काय हवंय? मग मंडळी, अशा पद्धतीनं शेपूची भाजी नक्की करून बघा। अख्खे मूग वापरल्यामुळे ह्या भाजीला पौष्टिकता तर येतेच आणि चवसुद्धा खूप छान लागते। घरातल्या सगळ्यांना ह्या पद्धतीनं केलेली भाजी नक्की आवडेल। मग मंडळी, ही भाजी नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। आणि स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा।
त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी योग्य प्रमाण आणि भरपूर टिप्ससह सोप्या पद्धतीने कसं करायचं हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.